मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अंतर्मुखता, आध्यात्मिक विचार आणि भविष्याच्या नियोजनावर महत्त्व देणे आवश्यक आहे. सूर्य शनी यांच्यामुळे द्वादश भाव सक्रिय होत असून पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव अंतर्मन, खर्च आणि परदेशाशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही गोष्टींबाबत अधिक सावध आणि विचारपूर्वक निर्णय ह्या आठवड्यात घ्यावे लागू शकतात. गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याची अनुकूल दृष्टी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल. चंद्राचा आठवड्यातील प्रवास कधीकधी मनात अस्थिरता निर्माण करू शकतो, पण शांत मनाने परिस्थिती हाताळल्यास सकारात्मक परिणाम मिळवू शकता. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामामध्ये संयम आणि एकाग्रता ठेवावी लागेल. काही कामे अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेऊ शकतात, पण चिकाटी ठेवल्यास शेवटी यश तुम्हाला नक्की मिळेल. वरिष्ठांकडून काही नवीन सूचना किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. काही जणांना परदेशाशी किंवा दूरच्या ठिकाणाशी संबंधित काम करण्याची संधी या आठवड्यात प्राप्त होऊ शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजन आणि विचार करण्याचा असून काही नवीन कल्पना तुम्हाला या आठवड्यात सुचू शकतात. भविष्यात व्यवसाय वाढवण्यासाठी त्या नक्कीच उपयोगी ठरतील. व्यापारी वर्गाने व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असून विशेषतः आर्थिक व्यवहार किंवा करार करताना सर्व अटी नीट तपासणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात आत्मपरीक्षणाचा असून काही विषय पुन्हा अभ्यासण्याची गरज भासू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्य ठेवणं आवश्यक असून ध्यान आणि शांत वातावरणात अभ्यास केल्यास तुमची एकाग्रता वाढेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते, तेव्हा मार्गदर्शन मिळण्याची एकही संधी वाया घालवू नका. वैवाहिक जीवनामध्ये संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील सौहार्दपणा टिकून राहील. घरातील काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी आठवडा नात्यातील भावनिक जवळीक वाढवणारा असून आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा आहे. काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात होऊ शकतात, त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करा. आवश्यक असल्यास त्याबाबतीत एखाद्या मार्गदर्शकाचा सल्ला जरूर घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. काही लोकांना जुन्या व्यवहारातून थोडा आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक शांतता राखणे आवश्यक असून तणाव, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित योग, ध्यान व हलका व्यायाम केल्यास आरोग्य चांगले राहण्यामध्ये यशस्वी व्हाल. संतुलित आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि हलका निळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च व 13 मार्च. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रेयांच्या मंदिरात जाऊन त्यांना 11 पिवळी फुले अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. तसेच गरजूंना पिवळी वस्तू म्हणजे हरभरा डाळ, केळी इत्यादी दान केल्यास भाग्यवृद्धी वाढेल आणि मानसिक समाधान प्राप्त करू शकाल.